संस्नेही आदरणीय सुजाता मॅडम आणि आपण सर्व. तर आज आपण राष्ट्रीय परीक्षण सेवा भारत शिक्षा मंत्रालय ही जी संस्था आहे या संस्थेच्या माध्यमातून मराठी विषय कसा शिकवायचा आहे याविषयी आपण चर्चा करणार आहोत. कविता कशी शिकवायची आहे तर मी प्राध्यापक डॉक्टर समिंदर घोक्षे श्री पंढरीनाथ कला वाणिज्य महाविद्यालय पोखरी या ठिकाणी सहाय्यक प्राध्यापक म्हणून काम करतो आहे. आपल्या सर्व एकंदरीत शिक्षण व्यवस्थेमध्ये जर पाहिलं तर काही शिक्षणाची ध्येय असलेली आपल्याला पाहायला मिळतात. अगदी प्राथमिक चे जे काही विद्यार्थी असतात म्हणजे त्यांचा जो वयोगट आहे इयत्ता 7 ते 14 या वयोगटातील मुलांना मोफत आणि सक्तीचं शिक्षण देणं हे शासनाचं धोरण आहे. आणि प्राथमिक शिक्षण खरं तर आपल्या मातृभाषेमधूनच दिलं गेलं पाहिजे अशी एक अपेक्षा महाराष्ट्र शासनानं हल्ली ठेवलेली आहे. याच्या मागचा उद्देश असा आहे की विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्वाचा सर्वांगीण विकास व्हावा, अर्थात विद्यार्थ्याचा शारीरिक, अर्थात मानसिक, भावनिक, बौद्धिक, धार्मिक, शैक्षणिक अशा प्रकारचा विकास व्हावा आणि विद्यार्थ्यांनी स्वावलंबन शिक्षण घ्यावं आणि विद्यार्थ्याच्या अंतर्मनामध्ये एक प्रकारची स्वयंशिस्त त्याला मिळावी आणि त्याचबरोबर त्यानं चारित्र्य संपन्न व्हावं किंवा चारित्र्य संवर्धन त्याचं झालं पाहिजे अशा प्रकारची काही शिक्षणाची ध्येय डोळ्यांसमोर ठेवून शिक्षण हे दिलं जात आहे. तर यासाठी काही वयोगट असलेलाही आपल्याला पाहायला मिळतो आहे. तर साधारणतः इयत्ता 1ली ते 5वी हा एक प्रकारचा स्तर आहे. त्यानंतर 1ली ते 5वीचा स्तर आहे. इयत्ता 6वी ते 8वी पर्यंतचा स्तर आहे. त्यानंतर इयत्ता 8वी ते 10वी आणि इयत्ता 11वी आणि 12वी अशा प्रकारचे स्तरीकरण आणि यानुसार शिक्षकाने विद्यार्थ्याला मार्गदर्शन करायचं असतं किंवा शिकवायचं असतं. तर ह्यासाठी काही अध्ययन पद्धती आणि जरा पुढे हे PDF घेतली तर बरी होईल. नेक्स्ट स्लाइड प्लीज. पुढच्या स्लाइड वरती या 2 नंबरच्या. तर बघा स्तरीकरण या ठिकाणी आपण पाहत आहोत आणि यासाठी शैक्षणिक पात्रता तुम्हाला सर्व शिक्षकांना माहितीच आहे की D.Ed झालंच पाहिजे या वयोगटातील विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी. आता हल्ली DTED असं आलेलं आहे आणि B.Ed सुद्धा करणं गरजेचं आहे. म्हणजे साधारणतः 1ली ते 8वी पर्यंतचा जो शिक्षक आहे तो प्राथमिक लेवलला काम करत असतो आणि 8वी नंतर 11वी पर्यंत त्याचं BA B.Ed त्या शिक्षकाचं किंवा MA B.Ed असणं अपेक्षित असतं. असं आहे. पुढे स्लाइड घ्या. तर हे करत असताना काही अध्यापनाच्या पद्धती जे विद्यार्थ्यांना अध्ययन करत असताना काही अध्यापनाच्या पद्धती आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. तर त्यामध्ये प्रश्नोत्तर पद्धती आहे. विद्यार्थ्यांना प्रश्न विचारून त्यांच्याकडून नवीन नवीन गोष्टी आत्मसात करून घ्याव्या लागत असतात किंवा प्रश्नोत्तर पद्धतीनं त्यांच्याशी आपल्याला चर्चा करावी लागत असते. त्यानंतर स्वयं अध्ययन पद्धती ही सुद्धा शिकवत असताना शिक्षकाला अवलंबावी लागत असते. त्यानंतर चर्चा पद्धती आहे. त्यानंतर वादविवाद पद्धती आहे. आंतरक्रियात्मक अवलंब पद्धती आहे आणि प्रवास पद्धती अशा वेगवेगळ्या पद्धतीचा वापर करून खऱ्या अर्थानं विद्यार्थ्याला शिकवायचं असतं. कारण असं म्हणतात की विद्यार्थी हा पुस्तकाच्या पानातून शिकण्याऐवजी शिक्षकाच्या जीवनातून जास्त शिकत असतो आणि शिक्षक हेच खऱ्या अर्थानं त्याचं पाठ्यपुस्तक असतं. म्हणजे एखाद्या घोड्याला पाण्यापर्यंत घेऊन जाण्याचं काम त्या घोड्याच्या मालकाचं असतं, पण पाणी प्यायचंय की नाही तर ते त्या घोड्याने ठरवायचं असतं.
अशाच प्रकारे विद्यार्थ्यांना ज्ञानार्जनापर्यंत घेऊन जाण्याचं काम खऱ्या अर्थानं शिक्षक हे करत असतात. शेवटी ज्ञान घ्यायचं की नाही, शेवटी हे विद्यार्थ्यांना ठरवायचं असतं. एका विंदा करंदीकर नावाच्या कवीनं असं म्हटलेलं आहे की देणाऱ्यानं देत जावं, घेणाऱ्यानं घेत जावं, घेता घेता एक दिवस देणाऱ्याने घेणाऱ्याचे हातच घ्यावेत, असंही एका कवीनं विंदा करंदीकरांनी म्हटलेलं आहे. तर अशी ही एक अध्यापनाच्या ह्या पद्धती आहेत आणि यानुसार खऱ्या अर्थानं शिक्षकाने विद्यार्थ्यांना ज्ञान देण्याचं काम करायचं असतं. पुढे स्लाइड घ्या, पुढे नेक्स्ट. तर आजचा आपला अध्यापनाचा विषय आहे नवोदय विद्यालयातील विद्यार्थ्यांना शिक्षकांनी मराठी विषयाच्या कवितेचे अध्यापन कसे करावे, अर्थात मराठी विषयाची कविता शिक्षकांनी विद्यार्थ्यांना कशी शिकवायची. आता तुम्हाला माहिती आहे की आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये शिक्षकाला अनन्यसाधारण असं महत्व आहे. असं म्हणतात की एखादा इंजिनियर जर चुकला तर एखादा पूल कोसळेल, किंवा एखादा डॉक्टर जर चुकला तर एखादा पेशंट मरेल, परंतु जर शिक्षक चुकला तर आपल्या समाजातल्या असंख्य पिढ्या ह्या बर्बाद होत असतात. आणि म्हणून शिक्षकाने चुकू नये अशा प्रकारची एक अपेक्षा समाज आपल्याकडून करत असतो. म्हणून शिक्षकाने विद्यार्थ्यांना घडवताना स्वतःही चुकायचं नाही आणि विद्यार्थ्यालाही चुकवायचं नाही. म्हणजे अशा प्रकारे संवादात्मक पद्धतीनं शिकवणं हे अतिशय गरजेचं आहे. मग खऱ्या अर्थानं कविता कशी शिकवायची हा प्रश्न या ठिकाणी आता निर्माण होतो आहे. पुढच्या स्लाइडकडे येऊयात आपण. तर सगळ्यात महत्वाचं काय आहे तर शिक्षक कसा असावा. आता तुम्हाला माहिती आहे की शिक्षकाच्या अंगी वेगवेगळे गुण असणं अपेक्षित आहे. एका कवीनं फार सुंदर पद्धतीनं म्हटलेलं आहे की असा शिक्षक असावा निळ्या आभाळासारखा. कसा शिक्षक असावा, असा शिक्षक असावा निळ्या आभाळासारखा, त्याच्या मायेस न व्हावा कुणी विद्यार्थी पारका. शिक्षकाने ज्ञानदान तराजूने तोलू नये, कधी हातचे राखून वर्गामध्ये बोलू नये. कधी चुकला माकला शिष्य अंधारात दाट, कधी चुकला माकला शिष्य अंधारात दाट. शिक्षकानेच दाखवावी त्याला उद्याची पहाट, आणि उद्याची पहाट दाखवण्याचं काम खऱ्या अर्थानं शिक्षक हा कवितेच्या माध्यमातून करत असतो, असं मला या ठिकाणी म्हणायचं आहे. म्हणून आपण मुळात कवी म्हणजे काय ते आपण पाहणं खूप गरजेचं आहे. पुढच्या स्लाइडकडे या. तर कवी म्हणजे काय आहे तर जे न देखे रवी ते देखे कवी. म्हणजे आपण म्हणत असतो की जे सूर्यालाही दिसत नाही ते कवी कलावंताला दिसत असतं, आणि तो कवी आपल्या प्रतिभेच्या अर्थात आपल्या कल्पकतेच्या द्वारे कवितेची निर्मिती करत असतो. आणि ती कविता समोर प्रेक्षकांच्या काळजात जाईल, त्या काळजाचा ठाव घेईल अशा प्रकारचा कवी कविता लिहित असतो. म्हणजे समाजामध्ये जे जे काही आहे तर ते वेगळ्या पद्धतीनं सांगण्याचा तो एक प्रयत्न करत असतो, त्याला आपण कवी असं म्हणत असतो. पुढच्या स्लाइडकडे आपण येऊया. तर एक सिद्धार्थ तांबे नावाचे एक कवी आहेत. ते त्यांच्या कवितेमध्ये म्हणतायत की मी माणसांच्या वेदनेवर कविता लिहितो. कवी सिद्धार्थ तांबे म्हणतायत मी माणसाच्या वेदनेवर कविता लिहितो, तुम्ही वा म्हणता मी कवी होतो. मी माणसाच्या वेदनेवर कविता लिहितो, तुम्ही वा म्हणता मी कवी होतो. पुढे त्या माणसाच्या वेदनेचे काय होते, पुढे त्या माणसाचे वेदनेचे काय. म्हणजे अशा प्रकारची ही कविता लिहिण्याचं काम खऱ्या अर्थानं शिक्षक करत असतो, म्हणजे कवी करत असतो, आणि त्याला शिकवण्याचं काम हे शिक्षक करत असतात. हल्ली आपण शिक्षकाला सर असं म्हणत आहोत, सर. तर शिक्षक सुद्धा शिक्षकाच्या जीवनामध्ये सुद्धा अनेक अडीअडचणी येत आहेत. आणि हल्ली अलीकडे मला माहिती आहे
सगळीकडे नॉन ग्रँटेबल सिस्टीम झालेली आहे आणि या सिस्टीम मध्ये शिक्षकाचं जीवन हे खूप होरपळल्यासारखं होत आहे. म्हणून एका कवीनं एका शिक्षकावर आधारित म्हणजे सर या कवितेमध्ये ते कवी म्हणून जात आहेत की एक सर पण टिकविण्यासाठी, सर पण म्हणजे त्याचं शिक्षकी पेशा टिकवण्यासाठी, एक सर पण टिकविण्यासाठी शाळा करीत होता, म्हणजे शाळेमध्ये जात होता. घरातली चूल पेटविण्यासाठी सरपणासारखा जळत होता, घरातली चूल पेटविण्यासाठी सरपणासारखा जळत होता. आणि असं जळण्याचं काम, विद्यार्थ्यांसाठी त्याग करण्याची वृत्ती खऱ्या अर्थानं ही शिक्षकामध्ये असते. आणि शिक्षक त्या कवीची कविता ही वर्गामध्ये शिकवत असतो. म्हणून आपण पाहणार आहोत की विद्यार्थ्यांना कविता कशी शिकवायची. पुढच्या स्लाइडकडे आपण येऊया. आता कविता कशी शिकवायची, तर मुळात एक कवी आहेत दया पवार नावाचे, आणि त्या कवीनं कवितेविषयी त्यांच्या कवितेमध्ये म्हटलेलं आहे. कवितेचं नाव मी जिवंत असताना. कवी म्हणतायत की चेहरा ओंजळीत घेऊन तू म्हणालीस, राजा तुझ्या पिठात माझे मीठ रे. म्हणजे तो कवी त्याच्या पत्नीला उद्देशून संसाराचं सगळं जे काय रहाट गाडग आहे ते वर्णन करून सांगतो आहे, चित्रण करून सांगतो आहे की चेहरा ओंजळीत घेऊन तू म्हणालीस, राजा तुझ्या पिठात माझे मीठ रे. पदर खोचून घराबाहेर पडलीस, पदर खोचून घराबाहेर पडलीस, चिवचिवणारी आपली 2 पिलं शेजारणीच्या ओटीवर टाकलीस. सखे मी जिवंत असताना बाहेरचा ऊन वारा साहिला, सखे मी जिवंत असताना बाहेरचा ऊन वारा साहिला. कवितेत आभाळ पेलवणारा खांदा आज इथे लुळा पडला, कवितेत आभाळ पेलवणारा खांदा आज लुळा पडला. म्हणजे अशा प्रकारची ही कवीची कल्पकता आहे, अशा प्रकारची ही कवीची प्रतिभाशक्ती आहे. पुढच्या स्लाइडकडे आपण येऊया. तर थोडक्यात कविता म्हणजे काय हे जाणून घेणं खूप महत्वाचं आहे की नेमकं कविता कशाला म्हणायचं आहे. नेक्स्ट स्लाइड प्लीज. नेक्स्ट स्लाइड घ्या. कविता म्हणजे काय आहे, तर भावना आणि कल्पना अभिव्यक्त करणार एक सशक्त माध्यम म्हणजे कविता आहे. म्हणजे काय, तर मानवी मनामध्ये ज्या ज्या काही भावना असतात किंवा ज्या काही कल्पना असतात किंवा जे जे काही विचार असतात, तर त्याचं प्रकट रूप याला आपण कविता असं म्हणत आहोत. थोडक्यात अजून जर आपल्याला कवितेची व्याख्या सांगायची जर झाली तर आपल्याला असं म्हणता येईल. पुढची स्लाइड प्लीज. कवितेविषयी जर कवितेची व्याख्या करायची जर झाली तर आपल्याला असं म्हणता येईल की जिला माणसांच्या सुखदुःखांशी तारतम्य बाळगता येते तिला समीक्षेच्या भाषेमध्ये परचित्त काया प्रयोग असं म्हटलं जातं. आणि हा परचित्त काया प्रयोग कवी त्याच्या अंतर्वेदनेतून मांडण्याचा किंवा लिहिण्याचा प्रयत्न करत असतो. आता तुम्हाला माहिती आहे की कविता आणि गद्य म्हणजे पाठ याच्यामध्ये फरक आहे. कविता आणि पाठ यामध्ये नेमका काय फरक आहे तर ते आपण जाणून घेऊया. प्लीज पुढची स्लाइड सांगा. पुढची स्लाइड द्या. तर कविता आणि गद्य याच्यामध्ये काय फरक आहे तर लक्षात घ्या. गद्य म्हणजे काय, पाठ म्हणजे ज्याच्यामध्ये दीर्घ परिच्छेद वगैरे असतात किंवा जास्तीत जास्त शब्द रचना असते किंवा मोठमोठी वाक्य रचना असते, ह्याला आपण गद्य असं म्हणतात. आणि कविता म्हणजे काय आहे तर कविता म्हणजे अगदी कमीत कमी शब्दामध्ये जास्तीत जास्त आशय व्यक्त करणारी ती कविता असते. लक्षात घ्या. म्हणजे अगदी कमीत कमी शब्दामध्ये जास्त व्यापक कवी सांगत असतो. म्हणजे डोळे तुझे बदामी देते मला सलामी, त्यानेच हा असा मी झालो गडे निकामी. आता ही 4च ओळीची जरी कविता असली तरी या कवितेतून
प्रियकराने त्याच्या प्रियसीविषयी तिच्या डोळ्याचं चित्रण अगदी हुबेहूब वेगळ्या पद्धतीनं केलेलं असलेलं आपल्याला पाहायला मिळत आहे. म्हणून गद्यामध्ये आणि कवितेमध्ये अशा प्रकारचा फरक असलेला आपल्याला सांगता येईल. पुढच्या स्लाइडकडे आपण येऊयात. तर कविता म्हणजे काय, तर संस्कृत साहित्य आहे आणि या संस्कृत साहित्यामध्ये अगदी साहित्यालाच पूर्वी काव्य असं म्हटलं गेलेलं आहे. संस्कृत साहित्यामध्ये जे जे काही म्हणजे कथा, कविता, कादंबरी, नाटक, चरित्र, आत्मचरित्र, प्रवास वर्णन हे जे सर्व काही साहित्य आहे, तर या सर्व साहित्याला एकच शब्द होता आणि तो म्हणजे काव्य. काव्य. तर भामह नावाचे एक चांगले पंडित होऊन गेलेले आहेत. त्यांनी काव्याची व्याख्या दिलेली आहे, शब्दार्थौ सहितौ काव्यम. जगन्नाथाची व्याख्या आहे, रमणीयार्थ अर्थ प्रतिपादक हा शब्द हा काव्य. त्यानंतर विश्वनाथाची व्याख्या आहे, वाक्यम रसात्मकम काव्यम. आनंदवर्धन म्हणतात काव्यास्यात्मा ध्वनी. आणि वामन नावाचे पंडित म्हणतायत की रीती आत्मा काव्यस्य. आता ह्या ज्या सगळ्या आपण व्याख्या पाहिलेल्या आहेत, तर ह्या सगळ्या व्याख्यात जर आपण विचार केला तर काव्यामध्ये शब्दाला महत्व आहे. लक्षात घ्या, म्हणजे कुठलीही कविता जर आपण अभ्यासायची ठरवली तर त्या कवितेमध्ये सगळ्यात महत्वाचे शब्द असतात. शब्दांनीच पेटतात घरेदारे आणि माणसे सुद्धा, किंवा शब्द हे शस्त्र आहे, जपून वापरा असं आपण म्हणत असतो. आणि कवी हा अचूक ठिकाणी अचूक शब्द योग्य पद्धतीने मांडण्याचा त्याच्या कवितेतून प्रयत्न करत असतो. आता शब्द तर महत्वाचा आहेच, त्याचबरोबर कवितेतील त्या शब्दातून जो काही अर्थ ध्वनित होतो आहे, तर ते अर्थ सुद्धा महत्वाचा आहे. म्हणजे अभिधा, व्यंजना, लक्षणा, सर तुमचा आवाज म्यूट झाला सर. सर माईक म्यूट आहे. माईक झाला सर तुमचा माईक. सर आवाज बंद पडलाय सर. माईक म्यूट आहे. एकच मिनिट. चुकून आता आवाज येतोय का? तर कविता शिकवत असताना कवितेचे काही प्रकार असतात. ते प्रकार सुद्धा आपण जाणून घेणं खूप गरजेचं आहे. अंगाई गीत असतं किंवा अभंग असतात, आर्य आहे, ओवी आहे, कणिका आहे, खंडकाव्य, गझल, चारोळी, काही चित्रपट गीत दिलेली असतात, किंवा चौपदी, दशपदी, दिंडी, नाट्यगीत, निसर्ग वर्णनात्मक कविता किंवा व्यक्तिचित्रणात्मक कविता, पोवाडे, बालगीत, भलरी, भलरीमध्ये म्हणजेच शेतकरी गीत वगैरे. त्यानंतर भक्तिगीत, भावगीत, महाकाव्य, मुक्त छंद, रुबाया, लावणी, विनोदी कविता किंवा श्लोक, सुनीत आणि हायकू अशा प्रकारचे काही कवितेचे प्रकार असलेले आपल्याला पाहायला मिळतात. आता आपण सर्व शिक्षक आहात आणि आपल्यालाही अनेक वर्षाचा शिकवण्याचा अनुभव आहे. पुढच्या स्लाइडकडे आपण येत आहोत. अगदी कविता कशी शिकवायची असा हा जरी आजच्या व्याख्यानाचा विषय असला तरी अगदी वर्गात गेल्यानंतर शिक्षकाची ज्यावेळी वर्गामध्ये एंट्री होते आहे त्यावेळी त्याच्या हातामध्ये डस्टर किंवा त्याचं ते पाठ्यपुस्तक असणं खूप गरजेचं आहे. आता या क्षुल्लक गोष्टी आपल्याकडे असणं, खडू, फळा वगैरे वगैरे, आता ही साधनं आहेत आपली अध्यापनाची. आणि वर्गात गेल्यानंतर आपण सुरुवातीला विषय मराठी, त्यानंतर डाव्या बाजूला दिनांक, उजव्या बाजूला इयत्ता, तुकडी असं आपण लिहायचं असतं. किंवा कविता कोणती लिहायची आहे त्या कवितेचं लगेच नाव टाकायचं नाही, तर फक्त कवितेचं नाव असं म्हणायचं आहे. त्यानंतर डाव्या बाजूला नवीन शब्द अर्थात कठीण जे काही शब्द असतात कवितेमध्ये ते डाव्या बाजूला, आणि उजव्या बाजूला आपण त्या कवितेमध्ये असणारे जे काही म्हणी असतील किंवा त्या कवितेमध्ये जे काही असणारे वाक्प्रचार असतील ते वाक्प्रचार, आणि शेवटी आपण स्वाध्याय म्हणजे विद्यार्थ्यांना सर्व शिकवल्यानंतर
जो काही आपण देत असतो त्याला आपण स्वाध्याय असं म्हणत आहोत. लक्षात घ्या. तर ह्या अगदी जमेच्या गोष्टी असतात. त्यानंतर मराठी विषयाची कविता आता कशी शिकवावी, हा खऱ्या अर्थानं आजचा आपल्या व्याख्यानाचा विषय आहे. तर कवितेचं अध्यापन करताना सुरुवातीला अगदी वर्गात गेल्यानंतर प्रास्ताविक करायचं असतं आपल्याला. प्रास्ताविकामध्ये आपण त्या कवीचा परिचय करून देणं खूप गरजेचं आहे. त्या कवितेला म्हणजे तो जो कवी आहे त्या कवीचं नाव, त्या कवीला मिळणारे पुरस्कार, त्या कवीचं त्यानं साहित्य काय काय लिहिलेलं आहे, तर त्याची ओळख या प्रास्ताविकामध्ये आपण करून देणं खूप गरजेचं आहे. आणि प्रास्ताविक झाल्यानंतर मग हेतू प्रश्न अर्थात प्रकट वाचन आपल्याला त्या कवितेचं करायचं असतं. तत्पूर्वी सुरुवातीला कवितेचं प्रास्ताविक सांगितल्यानंतर त्या कवितेकडे येण्या अगोदर विद्यार्थ्यांचं पूर्वज्ञान आजमावून घेण्या अगोदर त्यांना आपण काही प्रश्न विचारणं खूप गरजेचं आहे. आता मी ज्यावेळी प्रत्यक्ष कवितेला सुरुवात करेल त्यावेळी आपण हे सगळं बघणारच आहोत. आता हेतू प्रकट म्हणजे कविता कोणती आहे, तर ती कवितेचं प्रकट वाचन. जसं की मी आता काही कवितेचं प्रकट वाचन केलं होतं, अशा प्रकारचं कवितेचं प्रकट वाचन करा. कवितेचं प्रकट वाचन झाल्यानंतर त्या कवितेचा विस्तार म्हणजे त्या कवितेमध्ये थोडक्यात काय सांगितलेलं आहे, अर्थात त्या कवितेचा भावार्थ आपल्याला सांगायचा आहे. त्या कवीनं त्या कवितेमध्ये काय सांगितलेलं आहे आणि वेगवेगळी त्यांनी रूप वापरलेली आहेत का, तर हे सुद्धा आपण सांगणं खूप गरजेचं आहे विषय विस्तारामध्ये. आणि त्यानंतर सगळं शिकवल्यानंतर खऱ्या अर्थानं विद्यार्थ्यांना समजलेलं आहे की नाही, तर हे आजमावून घेण्यासाठी विद्यार्थ्यांची उजळणी करणं गरजेचं आहे. उजळणी किंवा मूल्यमापन पर काही विद्यार्थ्यांना प्रश्न विचारणं, त्यांचा प्रतिसाद समजावून घेणं हे खूप गरजेचं आहे. आणि ही सगळी कविता शिकवल्यानंतर शेवटी आपल्याला माहिती आहे की स्वाध्याय देणं खूप गरजेचं आहे. स्वाध्याय दिला पाहिजे आणि मग कवितेचा समारोप करायचा आणि नंतर स्वाध्याय वगैरे द्यायचा असतो. आता हे सगळं करत असताना विद्यार्थ्याचं आपण काय केलं पाहिजे, तर विद्यार्थ्याचं ज्ञान आणि आकलन समजावून घेणं खूप गरजेचं आहे. उपयोजन पर विद्यार्थ्याला काय द्यायचं आहे ते सुद्धा आपण समजावून घेतलं पाहिजे. त्यानंतर जी काही कौशल्य असतात, वाचन, भाषण, श्रवण आणि संभाषण, तर ह्या कौशल्याचा विकास खऱ्या अर्थानं होतोय की नाही हे सुद्धा पाहणं खूप गरजेचं असतं. म्हणजे अर्थात विद्यार्थ्याची अभिरुची काय आहे, जे त्याची आवड काय आहे, आणि अभिवृत्ती म्हणजे त्याला द्यायचं काय आहे, ह्या सगळ्या गोष्टी कवितेच्या माध्यमातून घडणं खूप गरजेचं आहे. आता कविता म्हटली का लगेच संपली असं नाही. एकाच कवितेतून अनेक अर्थ निर्माण होत असतात आणि वेगवेगळे अर्थ उलगडून दाखवण्याचं काम शिक्षकाला करणं खूप गरजेचं आहे. म्हणजे आपल्या भारतीय संविधानामध्ये जी काही मूल्य आहेत, स्वातंत्र्य, समता, न्याय, धर्मनिरपेक्षता वगैरे वगैरे, तर या मूल्यांची जोपासना विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्वामध्ये करण्यासाठी त्या कवितेच्या अनुषंगानं त्याची रुजवणूक करणं, त्या मूल्यांची रुजवणूक करणं हे खऱ्या अर्थानं खूप महत्वाचं आहे. पुढच्या स्लाइडकडे आपण येत आहोत. आता मराठी विषयाची कविता शिकवताना शिक्षकांनी कोणत्या गोष्टी कडे लक्ष देणं गरजेचं आहे हे खूप महत्वाचं आहे. तर कविता शिकवत असताना ती नेमकं कोणत्या प्रकारातील ती कविता आहे, म्हणजे ती मुक्त छंदात्मक आहे का ती अगदी ध्येय स्वरूपाची आहे, ह्या गोष्टी खूप महत्वाच्या असतात. एखादी ध्येय कविता जर असेल तर अगदी मनमुरादपणे विद्यार्थ्यांची एकजूट होऊन ती कविता तुम्हाला गाता आली पाहिजे, ध्येय स्वरूपामध्ये ती गाता आली पाहिजे. किंवा एखादी जर गद्यात्मक अर्थात मुक्त छंदात्मक जर कविता असेल तर त्या कवितेचं सादरीकरण करत असताना तुमचे चेहऱ्यावरचे हावभाव त्या विद्यार्थ्याला म्हणजे विद्यार्थी त्यातून अंतर्मुख झाला पाहिजे, अशा प्रकारचं सगळं असणं गरजेचं आहे. कविता शिकवत असताना
आपल्या समोर नेमकं कोणत्या वयोगटाचा विद्यार्थी आहे ते त्याचं भान ठेवणं खूप गरजेचं आहे. म्हणजे तो इयत्ता 5वी ते 1ली ते 5वीचा आहे का 6वी ते 10वीचा आहे का 11वी 12वीचा आहे. तर तो वयोगट आणि त्या वयोगटानुसार आपल्याला कविता शिकवत असताना बदलावं लागत असतं. म्हणजे विद्यार्थ्यांसारखं कधी कधी आपल्याला व्हावं लागत असते. म्हणजे विद्यार्थ्यांची आपण बुद्धिमत्ता, त्याच्या बुद्धीची कुवत लक्षात घेतली पाहिजे, त्याची मानसिकता लक्षात घेतली पाहिजे, विद्यार्थ्याची आवड कशामध्ये आहे, त्याच्या सवयी कोणकोणत्या आहेत, हे सुद्धा खूप म्हणजे करणं खूप गरजेचं आहे. सगळ्यात महत्वाचं काय आहे तर एखादी कविता अगदी 30 मिनिटांमध्ये किंवा 35 किंवा 45 मिनिटांमध्ये शिकवत असताना वेळेचं भान तर ठेवावंच लागत आहे, पण त्याचं सगळं आपल्याला ते मॅनेजमेंट सुद्धा करता येणं गरजेचं आहे. म्हणजे पाठ टाचण वगैरे हा एक प्रकार आहे, मी तुम्हाला ते नंतर दाखवणारच आहे. आणि अगदी विद्यार्थ्यांशी बोलत असताना आपली भाषाशैली ओघवती असली पाहिजे. अगदी बोजड, कठीण, विद्यार्थ्यांनी कधी न ऐकलेले शब्द शक्यतो वापरणं आपण टाळणं खूप गरजेचं आहे. आणि जे काही म्हणजे एखाद्या कवितेतून वेगवेगळे भाव निर्माण होतात, वेगवेगळ्या ज्या अर्थछटा निर्माण होतात, हे सगळं आपण सांगणं खऱ्या अर्थानं गरजेचं असतं. कविता शिकवत असताना तिचा समारोप सुद्धा आपण अगदी उत्कृष्ट पद्धतीनं केला पाहिजे आणि या सगळ्या गोष्टींकडे आपण लक्ष देणं अतिशय गरजेचं आहे. आता काही कविता मी आपल्या समोर बोलण्याचा प्रयत्न करणार आहे. आता पुढच्या स्लाइड कडे येऊया. आता बहिणाबाईंची ही एक कविता आहे, अरे खोप्यामध्ये कोपा. आता ही कविता आपल्याला शिकवायची आहे. तर ही कविता आपल्याला अगदी चाल लावून शिकवता येणार आहे. तर या कवितेला मी लावू का चाल? खूप मला आनंद वाटेल. येस येस येस, मला खूप आनंद वाटेल. ज्योती पाटील टीजीटी मराठी जवाहर नवोदय विद्यालय दोसावरून मी ही कविता गाऊ शकते का? व्हेरी गुड, गाऊ शकताय मॅडम, गाऊ शकताय. मी बहिणाबाई चौधरी यांच्याच गावची आहे. जळगाव जिल्ह्यात त्यांचा जन्म झालेला बहिणाबाई चौधरींचा खानदेशामध्ये. आणि अतिशय त्यांच्यावर जे जीवन त्यांनी जगलेलं आहे ते सर्वांना माहितीच आहे. जेव्हा त्यांना वैधव्य प्राप्त झालं आणि वैधव्य आल्यानंतर ज्या अडीअडचणी आल्या त्यामधून त्यांनी कविता लिहिली, अरे संसार संसार जसा तवा चुल्यावर, अरे आधी हाताला चटके तेव्हा मिळते भाकर. आणि असं गात असताना जेव्हा ते आपल्या लेकरा बाळांसाठी शेतात जायला निघाले तेव्हा त्यांनी बघितलं की एका झाडाला सुगरण जी आहे किती मेहनत करून, किती मेहनती आहे, काटकसर करते आहे आणि किती सुंदर तऱ्हेने ती मेहनत करून अतिशय सुंदर आपल्या छोट्याशा चोचीने ती खोपा विणत आहे. तर देवाने तर हिला इवलिशीच चोच दिलेली आहे आणि माणसाला एवढे 2 हात आणि 10 बोट दिलेली आहे, तर मी का करू नये माझ्या मुलाबाळांसाठी कष्ट? तर त्यावेळेस त्यांनी ही कविता त्यांना स्फुरलेली आहे, तर मी ती गाऊन दाखवते. येस मॅडम, बोला. अरे खोप्यामध्ये खोपा सुगरणीचा चांगला, देखा पिलासाठी 3 झोका झाडाले टांगला. पिला निजली खोप्यात जसा झुलता बंगला, तिचा पिलामध्ये जीव जीव झाडाले टांगला. सुगरीना सुगरीना अशी माझी रे चतुर, तिले जालमाचा संगती मी गाण्या गम्यानर. खोपाईन लाईनला जसा गिलक्याचा कोसा, पाखराची कारागिरी जरा देख रे मानसा. तिची उलशीच चोच तेच दात तेच ओठ, तुला दिले रे देवान 2 हात 10 बोट. धन्यवाद सर. अगदी अप्रतिम पद्धतीनं आपण गायलेले आहेत, त्याबद्दल आपलं अभिनंदन. आणि खूप छान. अशा प्रकारे जर आपण ही कविता
जर विद्यार्थ्यांना गाऊन शिकवली तर ती अगदी विद्यार्थ्यांच्या अंतर्मनामध्ये जाते. आणि तुम्हाला सांगतो, एखादी कविता ज्यावेळी आपण गाऊन शिकवतो ना, तर ते विद्यार्थी पुढे गायक होऊ शकतात, ते गीत एखादं गुणगुणू लागतात. आता ही जी कविता आहे बहिणाबाईंची, ही कविता जर शिकवत असताना अक्षरशः हुबेहूब जर खोपाच घेऊन आला एखादे शिक्षक, वर्गामध्येच खोपाच घेऊन आले सुगरणीचा, तर ती त्या खोप्याकडे, मग आता शहरच्या मुलांना माहिती नसतं सुगरणीचा खोपा काय आहे, किंवा त्या खोप्यामध्ये अजून एक छोटासा खोपा असतो, हे सुद्धा विद्यार्थ्यांना माहिती नसतं. आणि मग ह्याची जाणीव करून देण्याचं काम, त्याची माहिती करून देण्याचं काम खऱ्या अर्थानं ते शिक्षकाचं असतं. हा, तर अशा प्रकारे खूप छान पद्धतीनं आपल्याला ही बहिणाबाईंची कविता म्हणजे शिकवता येऊ शकते. त्यानंतर अजून एक अशाच प्रकारची एक कविता आहे. आता त्या नेमकं कवीचं नाव काय आहे त्याबद्दल मी अनभिज्ञ आहे, पण कविता खूप सुंदर आहे. बघा पुढे, स्लाइड पुढेची घ्या. तर ही कविता बघा. आता ही कविता जर कोणी अजूनही गात असेल तर गाऊ शकता, आपल्याला संधी आहे. मीच गाऊ का गाऊ शकताय आपण? मी गाऊ सर? नाही सर, तुम्हीच गा. ठीक आहे, मी गाण्याचा प्रयत्न करतो आहे. सांगण्याचं तात्पर्य असं आहे की एखादी कविता ज्यावेळी गेय स्वरूपामध्ये आपण गाऊन दाखवतो आहे, त्यावेळी मात्र ती विद्यार्थ्याच्या अंतर्मनाचा ठाव घेते असते. म्हणून ही कविता मी गाण्याचा प्रयत्न एक प्रकारचा करतो आहे. एका तळ्यात होती बदके पिले सुरेख, होते कुरूप वेडे पिल्लू तयात एक. एका तळ्यात होती बदके पिले सुरेख, होते कुरूप वेडे पिल्लू तयात एक. कोणी न त्यास घेई खेळावयास संगे, सर्वाहुनी निराळे ते वेगळे तरंगे. छावणी बोट त्याला म्हणती हसून लोक, आहे कुरूप वेडे पिल्लू तयात एक. एका तळ्यात होती बदके पिले सुरेख, एके दिनी परंतु पिल्लास त्या कळाले, भय वेड पार त्याचे वाऱ्यास वे पळाले. पाण्यात पोहताना पाण्यात पाहताना चोरून या क्षणैक, त्याचेच त्या कळाले तो राजहंस एक, तो राजहंस एक. आता ही जी कविता आहे, आता ही कविता शिकवत असताना म्हणजे तळ काय आहे, किंवा तळ्यामध्ये बदक पण आहेत, किंवा राजहंसही असतो, पण राजहंस आणि बदक यांच्यामध्ये काय फरक आहे, तर तो सांगत असताना आपल्याला दुधाचं उदाहरण त्यांना सांगता येईल की एखाद्या वाटीमध्ये दूध आणि पाणी एकत्र ठेवलेलं आहे, तर राजहंस काय करतो आहे, तर तो फक्त दूधच सगळं प्राशन करतो आहे आणि पाणी मात्र तिथे ठेवतो आहे. अशा प्रकारचं काहीतरी वेगळेपण सांगण्याचा प्रयत्न करायचा आहे. म्हणजे विद्यार्थ्यांमध्ये जरी सगळे विद्यार्थी एकत्र असले तरी प्रत्येक विद्यार्थ्याचं काहीतरी एक वेगळेपण असतं, बरोबर आहे की नाही? तर याची जाणीव सुद्धा शिक्षक म्हणून आपल्याला होत असते बरं का. तर अशा प्रकारची ही एक कविता आहे. त्यानंतर गझल, जर आपल्याला गझल हा एक कवितेचा प्रकार आहे पहा, आणि गझल ही जर कविता आपल्याला शिकवायची असेल तर ती कविता आपण
खूप छान पद्धतीनं आपल्याला सांगता येईल. पुढची स्लाइड घेऊया आपण. गझलेवरती आहे. आता गझल, ही गझल इलाही जमादारांची आहे आणि भीमराव पांचाळे यांनी या गझलेला खूप सुंदर चाल लावलेली आहे. तर पुन्हा एक रिक्वेस्ट आहे, जर समजा तुम्हाला ही कविता हे स्वरूपामध्ये गाता येत असेल तर तुम्ही गाऊ शकता. जर मला गाता येत असेल तर मी गाण्याचा प्रयत्न करतो आहे. आपण फक्त कवितेचा मनमुराद आस्वाद घेऊन कविता कशी शिकवायची असते हे या ठिकाणी आपण पाहत आहोत. आणि सुरुवातीला आपण गेय कविता घेत आहोत, कारण गेय कवितेमधून खूप काही आपल्याला विद्यार्थ्यांना देता येत असतं. बघा, आता ही गझल सदृश्य गझल कविता आहे. इलाही जमादार हे पुण्यातील एक नामवंत गझलकार आहे आणि त्यांची ही कविता अगदी युट्यूब वरती सुद्धा तुम्ही सर्च केली तर ही आपल्याला मिळू शकते. बघा, वाचलेली ऐकलेली माणसे गेली कुठे, पुस्तकातून पाहिलेली माणसे गेली कुठे, रोज अत्याचार होतो, रोज अत्याचार होतो, आरशावरती आता आरशाला भावलेली माणसे गेली कुठे, अंदाज आरशाचा वाटे खरा असावा, अंदाज अंदाज आरशाचा वाटे खरा असावा, बहुतेक माणसाचा बहुतेक माणसाचा तो चेहरा असावा, अंदाज आरशाचा वाटे खरा असावा, काठावरी उतरली स्वप्ने तहानलेली, काठावरी उतरली स्वप्ने तहानलेली, डोळ्यात वेदनेचा डोळ्यात वेदनेचा माझ्या झरासावा, अंदाज आरशाचा डोळ्यात वेदनेचा माझा झरा असावा. वा वा. तर अशा प्रकारे ही सुंदर गझल गेय स्वरूपामध्ये सुद्धा आपल्याला विद्यार्थ्यांच्या समोर गाऊन शिकवता येऊ शकते. आणि अशा प्रकारच्या कवी सुरेश भटांच्या गझला हल्ली मराठीच्या पुस्तकामध्ये असलेल्या आपल्याला पाहायला मिळतात. आणि सुरेश भटांनी चालीवरती या गझला त्यांच्या काळामध्ये गायलेल्या सुद्धा असलेल्या आपल्याला पाहायला मिळत आहेत. आता अशाच प्रकारचा एक वेगळा नमुना म्हणजे एखादी कविता जर मुक्त छंदात्मक असेल. बोला सर, गझलेच्या फक्त 2 ओळी म्हणतो मी. फक्त एक गझल आहे माझ्याकडं. हो हो, चालेल चालेल सर, बोला. आयुष्य तेच आहे, अरे आयुष्य तेच आहे, अन खरा तर हाच पेच आहे, आयुष्य तेच आहे, अन खरा तर हाच पेच आहे, आयुष्य तेच आहे. थँक्यू. व्हेरी गुड. खूप सुंदर. म्हणजे खूप सुंदर सर.
म्हणजे 4च ओळी आहेत, पण त्या 4 ओळीमधून त्या कवीने आयुष्याचं म्हणजे सगळं आयुष्य उलगडून दाखवलेलं आहे. म्हणजे अशा प्रकारची प्रतिभा फक्त कवीच्याच ठिकाणी असलेली पाहायला मिळते आहे. आता ही वाचलेली ऐकलेली ही गझल आपण पाहिली, पण माणसं कशा प्रकारची असतात ते या गझलेतून विद्यार्थ्यांना आपल्याला सांगायचं असतं. अनेक प्रकारची अनेक तऱ्हेची माणसं आपल्याला अगदी फुटाफुटावरती पाहायला मिळतात. म्हणजे आपण असं म्हणतो की प्रवासात असंख्य माणसे आपल्याला पाहायला मिळतात, आपण त्यांच्याशी खूप खूप बोलतो, पण गाडीतून उतरल्यावर पुन्हा तीच माणसं आपल्याला पुन्हा नव्यानं भेटतीलच असं नाही. जीवनाचा प्रवासही आता असाच असतो. खूप सुंदर आयुष्याची कविता आपण सांगितलेली आहे. आता एक गद्यात्मक म्हणजे मुक्त छंदात्मक कविता या ठिकाणी आपण कशी सादर करायची एक नमुना या ठिकाणी मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो आहे. मुक्त छंदात्मक कविता आहे. आता तुम्हाला माहिती आहे कवी कुसुमाग्रज अर्थात तात्या म्हणजेच कवी विवा शिरवाडकर, ज्यांनी नटसम्राट हे नाटक लिहिलेलं आहे, खूप गाजलेलं आहे, रंगभूमीवरती आलं. आप्पा बेलवलकर नावाचं पात्र नटसम्राट मध्ये खूप गाजलेलं आहे. तर या कवीची एक कविता आहे पहा. आता ही कविता मात्र गद्यात्मक आहे. गद्यात्मक म्हणजे काय? मुक्त छंदात्मक आहे. आता इथे कुठल्या प्रकारची रला र किंवा टला ट यमक वगैरे या कवितेत नाही असं आपल्याला सांगता येईल. आणि अगदी गद्यात्मक पद्धतीची ही कविता आहे. पण ह्या कवितेचं सादरीकरण, आता ह्या कविता कशा असतात, मुक्त छंदात्मक कविता या सादरीकरणावरती आधारित असतात आणि तुम्ही ती कशा प्रकारे सादर करता आणि त्या प्रकारे मग तो विद्यार्थ्यांपर्यंत ती कविता पोहोचत असते. आता मी ही कविता सादर करून दाखवतो आहे. त्याला ओळखलत का सर मला पावसात आला, ओळखलत का सर मला पावसात आला कोणी, कपडे होते करदमलेले केसावरती पाणी. ओळखलत का सर मला पावसात आला कोणी, कपडे होते करदमलेले केसावरती पाणी. क्षणभर बसला नंतर हसला बोलला वरती पाहून, क्षणभर बसला नंतर हसला बोलला वरती पाहून. गंगामाई पाहुणी आली, गंगामाई पाहुणी आली गेली राहून. माहेर वाशिन पोरी सारखी 4 भिंतीत नाचली, माहेर वाशिन पोरी सारखी 4 भिंतीत नाचली. मोकळ्या हाती जाईल कशी तर बायको मात्र वाचली. भिंत खचली चूल विजली, भिंत खचली चूल विजली होते नव्हते नेले. भिंत खचली चूल विजली होते नव्हते नेले. प्रसाद म्हणून पापण्यांमध्ये पाणी थोडे ठेवले. कारभारणीला घेऊन संगे सर आता लढतो आहे, कारभारणीला घेऊन संगे सर आता लढतो आहे. चिखलगाळ काढतो आहे, पडकी भिंत बांधतो आहे. खिशाकडे हात जाताच, खिशाकडे हात जाताच हसत हसत उठला. पैसे नकोत सर, पैसे नकोत सर. जरा एकटेपणा वाटला. मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा. मोडून पडला सर संसार तरी मोडला नाही कणा. पाठीवरती हात ठेवून सर, पाठीवरती हात ठेवून सर आता फक्त नुसतंच लढ म्हणा, नुसतंच लढ म्हणा. आता ही कविता आपण ही कविता ज्यावेळी आपण शिकवत असतो तर ही कविता शिकवत असताना विद्यार्थ्यांच्या मनामध्ये उमेद आपल्याला निर्माण करता आली पाहिजे. जोश, एका प्रकारची ताकद, हिम्मत विद्यार्थ्यामध्ये निर्माण करण्यासाठी वेगवेगळे उदाहरणं, म्हणजे तो विद्यार्थी आहे शिक्षकांकडे आलेला आहे आणि नंतर त्याला कशा अडचणी येत आहे, तर हे सगळं आपल्याला सांगता येईल. आता यानंतर स्लाइड जरा आडवी आलेली आहे. ही जी कविता आहे तर
माईक बंद पडलेला आहे तुमचा आवाज सर. mute झाला. आवाज सर येत तुमचा नाही. आवाज माईक हा जरा सांगत चला. आता समोर रोज मातीत नावाची एक कविता आहे आणि ही कविता जरी इयत्ता 12वी मधली असली तरीही ही कविता पाहताना बघा म्हणजे अगदी आपल्याला वर्गामध्ये पाठ टाचन आपण नाही का साधन घेऊन जात असतो. म्हणजे त्या बाईचं चित्र आता शहरच्या मुलांना माहिती नसतं सरी काय असतात, वाफे काय असतात किंवा ते बेनं काय असतं. तर ह्या गोष्टीची शहरच्या मुलांना कुठल्या प्रकारची कल्पना नसते. आता अशा प्रकारची रोज मातीत नावाची जी कविता आपण शिकवत असतो तर सुरुवातीला आपण बघा फोटोमध्ये बाई दाखवलेली आहे आणि ती बेनं जे असतं ना ऊसाचं बेनं तर ते मातीमध्ये रोवण्याचा प्रयत्न करत आहे आणि डाव्या बाजूला पुन्हा हे 2 लेडीज बाई दाखवलेल्या आहेत आणि त्या बाया म्हणजे स्त्रिया अगदी फुलं वेचत आहेत. आता ही कविता बघा कशी आहे. ही कविता शिकवत असताना बरोबर. आता ही कविता शिकवत असताना सुरुवातीला आपण काय करणार तर आहोत. ते स्लाइड उलटी झालेली आहे सर थोडी. हा स्लाइड उलटी झालेली आहे. स्लाइड थोडी मोठी झालेली आहे पण नाही, ती उलट्या स्वरूपात झालेली आहे. बरोबर बरोबर ती पीडीएफ असल्यामुळं ती वाकडी बघितली नसल्यामुळं वाकडी दिलेली आहे पीडीएफ. नाही, ओके ओके no problem. हा तर मी त्याविषयी जरा थोडीशी माहिती देतो आहे. जरी स्लाइड वाकडी असली तरी मी तिला सरळ करून तिची सरळ माहिती देतो आहे. तर बघा तर सुरुवातीला आता काय म्हटलेलं आहे तर ती कविता आहे रोज मातीत. आता कवयित्रीचा ही कवयित्री कवयित्रीचा हॅलो सर ती स्लाइड मध्ये काय आहे ते क्लिअर दिसत नाहीये. मी तोंडी बोलतो आहे सर. हा स्लाइड सरळ असल्यामुळे काय आहे त्याच्या स्लाइड मध्ये काय दिसत नाही हो. काव्याच्या पंक्ती दिसत नाहीत, काव्याच्या ओळी शब्द काही दिसत नाहीये. बरं ठीक आहे. मग एक करूया आपण की माझ्या बोलण्याकडे तुमचं लक्ष नाही आहे 100% लक्ष आहे. जरी ही स्लाइड दिसत नसेल ना तरीही मी बोलतो आहे माझा आवाज पण तुम्हाला येतो आहे. प्रॉब्लेम. आता ती आपण पहिली स्लाइड या पहिली स्लाइड कडे या. अगोदर याच्या अगोदरची घ्या बघा. तर ही जी स्लाइड आहे ना म्हणजे रोज मातीत ही कविता सुरुवातीला काय कवयित्रीचा परिचय करून द्यायचा असतो. तर कवयित्रीचा परिचय करून देताना त्या कवयित्रीचं नाव, त्या कवयित्रीला मिळालेले पुरस्कार, त्या कवयित्रीच्या साहित्याचा म्हणजे त्या कवयित्रीला अजून काही वेगळं साहित्य लिहिलेलं आहे का तर ते आपण विद्यार्थ्यांना सांगायचं. त्यानंतर एकंदरीत त्या कवितेमध्ये काय आहे ते थोडक्यात सांगायचं आहे आणि नंतर कवितेचं आपल्याला प्रकट वाचन करायचं आहे. तर या कवितेचं मी प्रकट वाचन करतो आहे बघा. कविता माझ्या वाचनाकडे लक्ष असू द्या. आता ही मी गेय स्वरूपामध्ये पण मला प्रकट वाचन करता येऊ शकेल. आता तुम्ही दोन्ही पद्धतीने करू शकता. एक तर गेय पद्धतीनं प्रकट वाचन करा किंवा मग अगदी मुक्त छंदात्मक पद्धतीनं तुम्ही प्रकट वाचन करा. तर मी आपली अगदी साध्या सरळ भाषेमध्ये याचं प्रकट वाचन करतो आहे. सरी वाफ्यात कांद लावते बाई लावते. सरी वाफ्यात कांद लावते बाई लावते नाही कांद ग जीव लावते बाई लावते काळ्या आईला. काळ्या आईला हिरवं गोंदते बाई गोंदते रोज मातीत निघ नांदते बाई नांदते. फुलं सोन्याची झेंडू तोडते बाई तोडते नाही फुलं ग देह तोडते बाई तोडते. घरादाराला तोरण बांधते बाई बांधते रोज मातीत निघ नांदते बाई नांदते. ऊस लावते बेन दाबते बाई दाबते नाही बेन ग मन दाबते बाई दाबते. कांड्यांनी संसार सांदते बाई सांदते रोज मातीत मी ग नांदते बाई नांदते. उन्हा तानात रोज मरते बाई मरते.
उन्हात आणत मी ग मरते बाई मरते, रोज मरते हिरवी होऊन माग उरते बाई उरते, खोल विहिरीच पाणी शेंदते बाई शेंदते, रोज मातीत मी ग नांदते बाई नांदते. आता ही कविता वाचल्यानंतर विद्यार्थ्यांना प्रश्न विचारायचा आहे की ह्या कवितेत नेमकं काय सांगितलेलं आहे, ही कविता कशावरती आधारित आहे. मग विद्यार्थी तुम्हाला सांगू शकतात की ग्रामीण भागातील किंवा शेतकरी कुटुंबातील ती स्त्री आहे आणि ती स्त्री कष्ट करते आहे आणि ती कशा प्रकारे कष्ट करते आहे त्याच्याविषयी विद्यार्थी आपल्याला सांगत असतात. आणि विद्यार्थ्यांनी सांगितल्यानंतर मग आपल्याला या कवितेचा भावार्थ सांगायचा असतो. म्हणजे एकंदरीत या कवितेमध्ये कवयित्री काय सांगते आहे. मग हे सांगत असताना स्त्री म्हणजे एक स्त्री आहे आणि स्त्रियांचं जीवन काय आहे. स्त्री म्हणून तिला रांधा वाढा उष्टी काढा, म्हणजे आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये स्त्रियांकडे पाहण्याचा जो काही दृष्टिकोन आहे, म्हणजे एक स्त्री प्रतिमा विद्यार्थ्यांच्या मनामध्ये या कवितेच्या अनुषंगानं आपल्याला उतरवायची आहे. आणि ही कविता सगळी त्याचा भावार्थ सांगितल्यानंतर मग मूल्यमापन पर काही विद्यार्थ्यांना प्रश्न विचारा. म्हणजे बेनं म्हणजे काय, ऊस काय आहे प्रकार, याची विद्यार्थ्यांना तुम्हाला म्हणजे माहिती अगोदर आपण विद्यार्थ्यांना सांगायचं हे असं आहे ते तसं आहे. याला बेनं म्हटलं जातं, याला ऊस म्हटलं जातं, हे वाढ असं असतं. म्हणजे ऊस जरी असला तरी हिरवीगार जी असतात ती वाढी असतात. किंवा जे दोन कांड्या असतात त्याच्यामध्ये जे कोंब असतो त्याला बेनं म्हणतात. ह्याची जाणीव विद्यार्थ्यांना द्यायची असते. मग ते मातीमध्ये असं दाबतात, त्याच्यावरती माती लोटल्यानंतर ते त्याला पाणी दिल्यानंतर ते असं उभं उगतं, मग त्याला ऊस म्हणजे ऊस येतो. अशा प्रकारची माहिती आपल्याला ही कविता शिकवत असताना करून द्यायची असते. पुढच्या स्लाइड कडे आपण येऊयात. आता यानंतर बघा तुतारी नावाची एक कविता आहे केशवसुतांची, ज्या केशवसुत म्हणजे आधुनिक मराठी कवितेचे जनक. लक्षात घ्या, आधुनिक कवितेचे जनक ज्यांना म्हणतो आपण ते कवी केशवसुत. आता तुतारी बरोबर. आता मी खास आपल्यासाठी तुतारी या कवितेचं पाठ टाचन दिलेलं आहे समोर. पाठ टाचन म्हणजे आपण वर्गामध्ये विद्यार्थ्यांना शिकवत असताना पाठ टाचन काढायचं आहे. आणि हे जे मी समोर तुम्हाला पाठ टाचन दिलेलं आहे तर हे मी बीएड करत असताना साधारणतः 2004 साली माझं बीएड झालं. आज 2020 आहे आणि अजूनही मी माझ्या काही कविता म्हणजे त्या काळातल्या काही वह्या आहेत त्या जपून ठेवलेल्या आहेत. तर ही पाठ टाचन समोर आहे. कविता शिकवत असताना डाव्या बाजूला म्हटल्याप्रमाणे दिनांक दिलेला आहे, उजव्या बाजूला इयत्ता आणि तुकडी दिलेली आहे, मधोमध विषय दिलेला आहे, त्यानंतर त्याच्या खालोखाल कविता आणि त्या कवितेचं नाव दिलेलं आहे. त्यानंतर हेतू प्रश्न विद्यार्थ्यांना विचारलेला त्या ठिकाणी दिलेला आहे. आणि या तुतारीमध्ये काही डावी बाजूला नवीन शब्द दिलेले आहेत, उजव्या बाजूला मी स्वाध्याय दिलेला आहे. आणि शेवटी तुतारी ही कविता प्रत्यक्षात कशी शिकवायची आहे, म्हणजे एकंदरीत या कवितेमध्ये काय सांगितलेलं आहे तर ते विद्यार्थ्यांना आपण सांगत असताना सुरुवातीला प्रास्ताविक जे आपण अगोदर मुद्दे बघितले होते ना, कविता शिकवत असताना सुरुवातीला जे आपण काही मुद्दे अभ्यासले होते कविता शिकवत असताना, प्रास्ताविक, हेतू प्रश्न प्रकट वाचन, विषय विस्तार, उजळणी किंवा मूल्यमापन, स्वाध्याय, समारोप. तर हे डाव्या बाजूनी जे दिलेलं आहे ना टीचिंग पॉइंट्स तर ते त्याच्यामध्ये आपण लिहित असतो. त्यानंतर टीचिंग ऍक्टिव्हिटीज, इथे आपण त्यांना विद्यार्थ्यांना कोणकोणत्या ऍक्टिव्हिटीज देत आहोत तर त्याच्याविषयी आपण विद्यार्थ्यांना जागृत करण्यासाठी अशा प्रकारे काही पाठ टाचणं जर आपल्या हाताशी असतील तरी एक आपल्या मनामध्ये सुद्धा एक म्हणजे शिकवायला सुद्धा आपल्याला एक प्रकारचा जोश निर्माण होऊ शकतो असं म्हणायला काही हरकत नाही. पुढच्या जरा स्लाइड कडे या. आता डाव्या बाजूला पुन्हा काही पॉइंट्स दिलेले आहेत, एकंदरीत त्या कवितेमध्ये काय सांगितलेलं आहे, ती कविता कशावरती आधारित आहे. डाव्या बाजूला
आणि उजव्या बाजूला पहा ज्ञान आणि आकलन. त्यानंतर उपयोजन काय आहे त्या कवितेचं, त्यानंतर कौशल्य कोणकोणती आहेत. अगदी थोडक्यामध्ये आपल्याला हे सगळं पाठाचं म्हणून द्यावं लागत असतं. अभिरुची आणि अभिवृत्ती अशा प्रकारे असं आपल्याला या कवितेच्या अनुषंगानं सांगता येऊ शकेल. अशा प्रकारे अजून किती वेळ आहे? तर अशा प्रकारे एकंदरीत आपल्याला मराठी विषयाची कविता सादरीकरणामधून, त्यानंतर गेय चालीमधून, वेगवेगळ्या चित्रपटांच्या चाली लावून आपल्याला मराठी कविता विद्यार्थ्यांना शिकवता येऊ शकते असं या ठिकाणी मला सांगता येईल. मला आपल्याशी संवाद करता आला आणि आपणही खूप चांगल्या पद्धतीनं माझं जे बोलणं आहे किंवा माझा जो संवाद आहे, अगदी या कोरोनासारख्या महामारीच्या काळामध्ये सुद्धा आपण आज एकत्र सगळे ऑनलाईन पद्धतीनं एकत्र येत आहोत आणि तुम्ही माझा हा संवाद ऐकत आहात. तर असं मला कधी कधी वाटतं की प्रत्यक्ष समोरासमोर तुम्हाला पाहण्याचा असा योगायोग यावा, अशी एक खंत मी या ठिकाणी व्यक्त करतो आहे. आणि मला आपण समजून घेतलं त्याबद्दल मी आपला सर्वांचा आभारी आहे आणि आपल्या सर्वांचे ऋण मी या ठिकाणी व्यक्त करून या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. तुमचे काही प्रश्न आहेत का? एक मिनिट मी मॅडम सरांनी कवितेची आम्ही एकेकाचं नाव घेते का? यांनी हँड रेज केलेत म्हणून. ठीक आहे. सुनीता देव मॅडम, तुम्ही प्रश्न विचारा. सुनीता देव मॅडम. हॅलो. बरं, नेक्स्ट घेऊया आपण. सुधाकर बोराडे सर. हॅलो. मला खरंच प्रश्न विचारायचे की आता 2 जणांची नाव घेतली. हॅलो. हॅलो मॅडम. बोला ना. हॅलो मॅडम. परंतु आता अशी परिस्थिती मॅडम, आता पाठ्यपुस्तकांच्या याच्यामध्ये ज्या कविता असतात ना, त्या गेयरूप कविता 1 किंवा 2च असतात, याच्या पलीकडे नसतात आणि सर्व त्या गद्यात्मक कविता असतात. थोडस सिलेक्शन होताना थोडस म्हणजे आम्हाला शिकवायलाही खूप आनंद वाटेल आणि विद्यार्थ्यांनाही आनंद होईल. अशी कविता दिल्या तर खूपच चांगले होतील अभ्यासक्रमात. नमस्कार मॅडम. हॅलो. नमस्कार मॅडम. सुजाता. मॅडम. बोला ना, बोला. मॅडम मला हे विचारायचं होतं, सरांनी हायकू विषयी. सुनीता देव मॅडम. हो, बोला. मॅडम मी बोलते आहे. मला असं विचारायचं होतं की कवितेमध्ये रसग्रहण हा एक महत्वाचा प्रश्न असतो, तर ते सर थोडस समजावून सांगू शकतील का? रसग्रहण मुलांच्या दृष्टीने त्यांना कसं शिकवावं? कवितेमध्ये एकंदरीत 9 रस असतात बरं का. म्हणजे एकंदरीत आपण जे रस बघतो ना, तर शांत रस, वीर रस, क्रोध रस, असे विभत्स रस. तर ती कविता नेमकं कुठल्या रसाशी निगडीत आहे. म्हणजे अगदी एखादी दुःखद कविता जर असेल तर त्यातून करुण रस, म्हणजे अगदी मी माझ्या हयातीमध्ये असे काही शिक्षक पाहिलेले आहेत की ती आई होती जेव्हा घन व्याकुळ मीही रडलो, त्यावेळी वारा सावध पाचोळा उडवित होता. तर अशा प्रकारची आई विषयीची कविता शिकवत असताना तो जो रस आहे ना, तर तो तशा प्रकारचं ते वातावरण निर्माण करणं त्या शिक्षकांनी गरजेचं असतं. आई विषयीची महती सांगणं त्या ठिकाणी गरजेचं असतं. एखादी जर अगदी पराक्रमाची कविता असेल, वेडात मराठी वीर उरले सात, ज्ञानातून उसळे तलवारीची पात. आता ही शूर म्हणजे वीर रस या कवितेतून प्रकट होताना आपल्याला पाहायला मिळतो आहे. मग हा वीर रस विद्यार्थ्यांच्या मनामध्ये कसा निर्माण होईल, शौर्याची भावना विद्यार्थ्यांच्या मनामध्ये कसं निर्माण करता येईल, यासाठी अगदी हातवारे किंवा स्टाईल वेगवेगळ्या बोलण्याची, त्यातून सुद्धा तो वीर रस आपल्याला पोहोचवता येऊ शकेल. मग त्या कवितेत नेमकं कोणता रस आहे, तशा पद्धतीने ती कविता आपल्याला शिकवता येत असते.
ओके, थँक्यू सर, थँक्यू. सर थोडा हायकू विषयी बोला ना. हायकू हा काव्य संग्रहाविषयी तुम्ही सांगितलं, थोडं बोला ना सर त्याविषयी. हायकू हा एक मराठी एक काव्य प्रकार आहे. अगदी 3 ते 4 ओळींचीच ती कविता असते आणि त्या कवितेमध्ये मात्र खूप मोठा आशय सांगितलेला असतो. उदाहरणार्थ एक हायकू नावाची एक कविता मी सांगतो आहे बघा. ती गेली ऐका बरं का, नीट ऐका. ती आली हवा, ती आली हवा, ती गेली वादळ. कविता किती ओळीची आहे बघा. ती आली हवा, ती गेली वादळ. आता ही हायकू या प्रकारातील ही कविता आहे, पण या कवितेमध्ये खूप काही सांगायचं आहे. म्हणजे प्रियकर आणि प्रियसी यांच्यामधला जो ऋणानुबंध आहे, ती येते आहे, त्यांचं बोलणं होतं आहे आणि नंतर ती निघून जाते आहे, पण कुठल्या तरी कारणावरून त्यांचं काहीतरी वादावाद निर्माण होतो आहे, भांडण होत आहे. अशा प्रकारचं कवितेत हायकू प्रकार कवितेत आलेला आहे. त्यानंतर सुनीत नावाचा एक केशवसुतांनी एक काव्य प्रकार मराठीत आणलेला असलेला आपल्याला पाहायला मिळतो आहे. कवितेचे असे अनेक बरोबर इंग्लिश मध्ये त्याला सुनीत. नेक्स्ट जे आहेत ते प्रमोद पाटील सर. हो बोला, तुमचा प्रश्न विचारा सर. प्रमोद पाटील सर नाही का ते, मग कोरे सर नेक्स्ट. मॅडम मला काय प्रश्न, ऐका मला काय प्रश्न विचारायचा नाही. ते अटेंडन्स शीट हे पाठवलं नाहीत लिंक. बरं मग इथे कशाला सर, चॅट बॉक्स मध्ये लिहा ना. रेवंत सर. 3दा लिहिलं मी, 2-3दा लिहिलं. नमस्कार सर. सर रुबायाबद्दल सांगा सर, थोडा रुबायाबद्दल. एक जणांनी रेवंत सर. हो बोला ना. नमस्कार सर. नमस्कार सर. आवाज येतोय? हो येतोय. हो सर, प्रश्न विचारायचा आहे. म्हणजे तुम्ही बहिणाबाई चौधरींची कविता सांगितली, ठीक आहे. मी कुठंतरी असं वाचलंय किंवा ऐकलंय की बहिणाबाई चौधरी अशिक्षित होत्या, तर त्यांच्या कविता सर कुणी लिहिल्या वगैरे काही माहिती असेल तर. गोपालदेव चौधरी हा त्यांचा मुलगा होता आणि एक दिवस प्रके अत्रे म्हणजे प्रल्हाद केशव अत्रे यांच्याकडे ते वह्या घेऊन गेले आणि त्यावेळी प्रके यात्रे म्हणाले की हा मोठा खजिना आहे आणि हा खजिना जनतेसमोर असणं आलाच पाहिजे. आणि म्हणून प्रके अत्रेंनी म्हणजे सुरुवातीला त्या सोपानदेव चौधरींनी, म्हणजे सोपानदेव चौधरी हे बहिणाबाईंचे सुपुत्र चिरंजीव, आणि मग त्यांनी ते आत्रेंकडे दिले आणि मग आत्रेंनी त्या प्रकाशित केलेल्या आहेत. हो, धन्यवाद सर, धन्यवाद. हा क्षीरसागर सर बोला आता. क्षीरसागर सर. हो बोला. आज सरांचं म्हणजे कवितेवरचं जे व्याख्यान होतं, खरं सांगायचं म्हणजे 35-36 वर्ष पाठीमागे घेऊन गेलं आणि प्रोफेसर गिंडेंच्या वर्गात बसल्याची थोडीशी जाणीव झाली. तात्पर्य इतकंच की जे काय आम्ही आमचं सगळं विस्मरण झालं होतं, त्याला पुन्हा एकदा उजाळा मिळाला. आणि एवढ्यासाठी आम्हा सर्वांच्या प्रशिक्षणार्थी शिक्षकांच्या वतीनं सरांचे धन्यवाद व्यक्त करतो. आणि एक छोटीशी शंका आहे, शंका म्हणण्यापेक्षा तो माझा छोटासा प्रश्न आहे की माध्यमिक स्तरावरती ज्या कविता असतात त्यांची लांबी जवळपास सारखी असते, 1-2 ओळींचा किंवा पंक्तींचा फरक असतो. तर या माध्यमिक स्तरावरती एखाद्या कवितेला अध्यापनासाठी साधारण किती वेळ द्यावा? कसं आहे, एखादी कविता माझ्यासारखा शिक्षक 2-2 तास वर्गात शिकवू शकतो का, आणि ती कविता शिकवत असताना शेवटी शिक्षकाचं ज्ञान हेही आकलन हेही तितकंच महत्वाचं आहे.
शिक्षक ती कविता किती खुलून, किती फुलून, ती किती प्रभावित होऊन विद्यार्थ्यांसमोर मांडतात आहे. म्हणजे एखादी कविता शिक्षक वर्गात शिकवत असताना 2-2 तास सुद्धा ती संपू शकत नाही. पण आपल्याला जे काही जो वेळ काळ जो ठरवून दिलेला आहे, म्हणजे साधारणतः एखादी कविता 1-2 तासामध्ये संपली पाहिजे. पण ते आकलनावरती अवलंबून आहे. शिक्षकाच्या सर्जनशीलतेवरती, ज्ञानावरती ते अवलंबून आहे असं मला तरी सांगता येईल. आणि शिक्षकांचं जरी आकलन महत्वाचं असलं, शेवटी ऐकून घेणारा हा विद्यार्थी आहे. विद्यार्थ्याची मानसिकता सुद्धा त्या शिक्षकांना जागृत ठेवणं सुद्धा खूप गरजेचं आहे. ते सर महाविद्यालयीन लेवल स्तरावरती ठीक आहे ते, की आपल्या आकलन शक्तीनुसार ते पाहिजे तितके दिवस जाऊ शकतो, नेऊ शकतो आपण. आणि शेवटी मग सगळं काय आज झाला शेवट लागला आपण सांगून मोकळे होऊ शकतो. पण माध्यमिक स्तरावरती असं होत नाहीये. तिथं काही बरीच बंधनं येतात आणि त्यात मग काहीतरी थोडस वर खाली करावं लागतं. तर त्या उद्देशाने मी विचारतो, बाकी माझा दुसरा काही उद्देश नव्हता. बरोबर आहे तुमचं म्हणणं. शेवटी प्रश्न असं नको व्हायला, कविता शिकवायचीच नाही कारण ती समजतच नसेल तर. थांबा आता काळे सर मला एक प्रश्न विचारायचा. थांबा सर, आंदोलन थांबा 2 मिनिटं थांबा सर. काळे सर हो बोला. हा मॅडम, आम्ही सगळे जण ऑनलाईन या ठिकाणी आपलं खास ट्युनिंग जमलेलं आहे. त्याच्यावरती 2 होती. आम्ही असलो जरी ऑनलाईन तरी आपली लाईन जुळलेली आहे. आम्ही असलो जरी ऑनलाईन तरी आपली लाईन जुळलेली आहे. लाईन पार करून आपली ट्यून खास फाईन अशी जमलेली आहे. लाईन पार करून आपली ट्यून अशी खास फाईन जमलेली आहे. ही शेवटपर्यंत ट्यून आपली ऑलर ट्यून सारखी धडधडत राहो अशीच मी सगळ्यांच्या वतीनं सरांना. चला धन्यवाद. हा मॅडम सर. हा आता बोला सर. आंदोळीकर सर हो बोला. 1 मिनिट. सुजाता मॅडम 1-2 मिनिटं संधी द्या आणि आपल्याला सर मला विचारायचं, शेवटचे 1 सेकंद. गझल हा जो प्रकार. सर माझा एक प्रश्न आहे सर. या प्रकारात गझल हा जो प्रकार आहे त्यात माहिती सांगा. आणि त्या संदर्भामध्ये थोडक्यात माहिती. मग आम्ही मास्तर शिकायला सगळ्यांनी. हे पण मास्तर, सगळे मास्तर. हे फक्त शिकवण्याबाकी सगळे मास्तर. 106 लोक. आवाज आला नाही तुमचा. आवाज नाही. आवाजच आलेला नाही. पण शिकणारीच आहे. प्रकार जो आहे गझल या प्रकाराविषयी थोडक्यात माहिती सांगा सर. शिकायला आम्ही तिला गझलच का म्हटलं गेलं या संदर्भामध्ये थोडक्यात माहिती. शिकायला सगळं शिकायला. ऐकू येतं ना सर? आवाज येतो ना सर? गझल हा अरबी भाषेमधून, हिंदीमधून आपल्याकडे आलेला पाहायला मिळतो आहे. आणि आपल्याकडे गझल असं आहे बरं का. इकडे जसं अरबीमध्ये गझल असं म्हणतात, जच्या खाली नुक्ता देतात. नुक्ता देण्याची एक पद्धत आहे, जच्या खाली नुक्ता देणं. पण आपल्याकडे सुरेश भटांनी जो काही गझल असं म्हटलेलं आहे आणि सुरेश भट गझल असंच लिहित आहे. लक्षात घ्या, अरबीमध्ये गझल असं म्हटलेलं आहे, म्हणजे जच्या खाली नुक्ता असं दिलेलं आहे. आता याच्यामध्ये सुद्धा गझलकारामध्ये सुद्धा वादवाद आहेत. लक्षात घ्या, म्हणजे अगदी भीमराव पानसळे ज्यावेळी बोलत असतात ना, त्यावेळी ते गझल असं म्हणतात, म्हणजे जच्या खाली नुक्ता देतात. लक्षात घ्या. पण ज्यावेळी आमचे मार्गदर्शक डॉक्टर अविनाश सांगोलेकर किंवा प्रदीप निफाडकर हे अलीकडे जे गझलकार आहेत ना, तर त्या गझलकारांना गझल हाच शब्द महत्वाचा वाटतो आहे. म्हणजे त्यांना मराठीमध्ये गझल असंच म्हणायचं आहे. असं मला या ठिकाणी आपल्याला गझल आणि गझल मध्ये सांगता येईल, फरक असा सांगता येईल. म्हणजे हिंदीमध्ये ज ला नुक्ता दिला जातो, मराठीमध्ये झ दिला जातो, झरे झबल्यातला.
थांबा आता, मला असं वाटतं आपला वेळ खूप झाला आणि आपल्याला पुढचं सेशन पण कंडक्ट करायचं ना. तर मला असं वाटतं की आपण थांबूया. मी सरांचा नंबर सेंड करते, म्हणजे काळे सरांचा नंबर सेंड करायचा मला माहिती आहे, ते राहिले माझ्याकडून. भोगचे सरांचा पण नंबर मी सेंड करते, ठीक आहे. मेहता मॅडमचा पण सेंड करायचा आहे माझ्या लक्षामध्ये, ठीक आहे. पण इतर कामं डोक्यात